तर मित्रांनो हे बघा, हे लेडीजचे शॉपिंगसाठी मी आलो इकडे. मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा निक जादू या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा आहे नवरात्रीचा दिवस 3 डे 3 ब्लॉग. सो आजच्या दिवसभरामध्ये जेवढं काय करणार आहे मी सर्व तुम्हाला या माध्यमातून दिसेल. आणि सध्या मी आहे दादरला, कबूतरखान्याच्या इथे आहे. जरा माझ्या पाठीने जर बघितलात बॅकग्राऊंडमध्ये तर मी थोडा शॉपिंगला आलेलो आहे. तुम्ही असं इनपर्यंत राहा तर तुम्हाला आजच्या दिवसभरामध्ये काय होतं आहे काय नाही ते सर्व तुम्हाला दिसेल. ओके, भेटूया मग पुढे. दुपारीचे वाजले 3 वाजे झाले आणि लागले भूक. तर जरा आपण ना पावभाजी मस्तपैकी खाऊया. आहे बघा डिशमध्ये आले आहे, पावभाजी खाऊया. आणि नंतरला पुढे प्लॅन होणार आहे. तो प्लॅन तुम्हाला समजेलच. ठीक आहे, चला तर मग भेटूया पुढे. क्रॉस करता दगडी चालला. स्वतः ही देवीला आलोय बघायला. हे बघा तुम्हाला दाखवतो आतमध्ये. पुढे चला बाकी काय आहे तुम्हाला दाखवतो मी दगडी चाल. मित्रांनो इथे आल्याच्या नंतर हे असं सर्व घ्यावं लागतं देवीसाठी. ते हे घेतल्याच्या नंतर आहे ना देवी आशीर्वाद फुल भरभरून देते. आजी कशी ही कसं आहे? हां 100 माझा नंबर. पोचलो मी मस्तपैकी 1 नंबर डेकोरेशन केलं. मला दाखवतो पुढे. आतमध्ये ना स्पीकरचा आवाज भरपूर होता म्हणून मला आतमध्ये बोलायला जमलं नाही. तर त्यासाठी मी आता बाहेर चाललो आहे. तर बाहेर जाता बोललो. तर दिवस 3रा आहे आणि 3ऱ्या दिवशी आपण आलो आहे दगडी चालमध्ये. आणि गेल्या फोटोशूट वगैरे केले होते नॉर्मल तेवढंच. तर आता आलो आहे तर बघितलं देवी मस्तपैकी डेकोरेशन केलं आहे. म्हणजे डेकोरेशन अजून थोड्यापैकी काम बाकीचं आहे. प्रॉपर पूर्ण काम अजून झालेलं नाही. हे बघा डेकोरेशनचं सामान अजून इथेच तसं पडलं आहे. सो इथे गेल्या वर्षी पण मी आलो होतो तेव्हा डेकोरेशनचं काम पण बाकी होतं आणि आता पण तसं बाकी आहे. आता बघूया आता याच्या पुढचा जो प्लॅन काय असेल तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातूनच दिसेलच. सो आपण बघूया पुढे काहीतरी. आता बघूया दुसरा प्लॅन काय होतं आणि काय नाही. सो मित्रांनो दगडी चालमधून डायरेक्ट मी घरीच आलो कारण की मोबाईलचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. मोबाईलला चार्जिंग नव्हती तर त्यासाठी पटापट घरी आलो. थोडं चार्जिंगला लावले फोन आणि थोडा फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी. आता थोड्याच वेळात म्हणजे 8-8:30पर्यंत विक्रोळीला जायचं आहे कारण की तिकडे आमच्या पोरांची छोटीशी एक मीटिंग आहे एका टॉपिकवर. सो ती पण बघायचं आहे. ती पण अटेंड करायची. आणि सागर पण थोड्या वेळात तिकडे पोचणार आहे. ऑफिसची कामं वगैरे आटपून तो तिकडे डायरेक्ट येणार आहे. तर मला बोलला तू तिकडे ये म्हणून निघताना मला कॉल कर. तर 8-8:30पर्यंत तिकडे पोचूया. आणि तिकडे जर कदाचित आरती वगैरे जे काही भेटली तर ती पण तुम्हाला दिसेलच. आणि आता नवरात्री बोलल्यावर विक्रोळीला जास्ती करून मोस्ट ऑफ जाणं होणार आहे. विक्रोळीचा गरबा वगैरे पण सगळं त्या साईडलाच आहे. त्या साईडला गरबा वगैरे जर खेळायला चान्स भेटला आपल्याला तर बघू, ते पण तुम्हाला दिसेलच ब्लॉगच्या माध्यमातून. चला तर मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. थोडा आराम वगैरे करतो आणि मग भेटतो तुम्हाला. सो गुड इव्हनिंग मित्रांनो. आता रात्रीचे वाजले 11, 11:15 होत आले आणि मी चाललो विक्रोळीला. कारण की सागरला फोन केला होता मी अगोदर. सागरचा बोलला होता आरामात ये, नाईट मारायच्या हिशोबानेच ये, काय एवढं काय हाईक वगैरे करू नको. तर मी त्यानंतर मग झोपलो. की डायरेक्ट 7 वाजता उठलो. 7 वाजता उठल्याच्या नंतर मग फ्रेश वगैरे झालो आणि मग तेवढ्यात मॅच लागली. मॅच बघत मग कधी टाईम गेला काय कळलंच नाही. सो आता मी चाललो विक्रोळीला. सागरला फोन केला होता. सागरला काय नाही, सागर बोलला काय नाही या आरामात, काय प्रॉब्लेम नाही, नाईट मारायची हिशोबानेच आहे. सो आता हा जो व्लॉग आहे आजचा
दिवस आणि रात्र दोन्ही मिळून एकच होणार आहे. तर हा पहिलाच असा व्लॉग असेल जो दिवस पण आणि रात्र पण मी घेणार आहे या व्लॉगमध्ये. तर तुम्ही अजून एंडपर्यंत राहा. तुम्हाला अजून काय काय करतो काय काय नाही ते सर्व दिसेल यामध्ये. ओके, चला तर मग भेटूया विक्रोलीला जायला. डायरेक्ट आपण लोकेशनला जाऊन भेटू, कारण की आधीमध्ये आता वाटत नाही मला व्लॉगिंग करायला भेटेल म्हणून. तर डायरेक्ट आपण तिकडे स्पॉटलाच जाऊन भेटू. त्यातूनच जर मला जमलं तर मी कॅमेरा चालू करेनच. पण बघू आता डायरेक्ट. मी तर विचार करतो डायरेक्ट स्पॉटलाच जाऊया, कारण की कसं आहे का रात्रीचा वेळ आहे, काळोख बिळोख पण आहेत, चेहरा वगैरे दिसेल नाही दिसेल सांगता येत. चला तर मग भेटूया स्पॉटवर. सो मित्रांनो, मी विक्रोलीला पोहोचलो आता. मस्तपैकी पोरं ना कॅरम बिरम खेळते आहेत, तेव्हा तुम्ही बघू शकता तिकडे. आता आपल्याला नाईट गाजवायची इकडे. सो विशाल आहे ना, विशाल मस्त झोपला आहे. दारावर पंढरपूर आणि ते थोडं मस्तपैकी चाय वगैरे पोरांनी केले. आता थोड्या वेळात तिथे नाश्ता बनवून रेडी होईल. नाश्त्यासाठी आम्ही लोकांनी बघा, म्हणजे हे लोकांनी सिलेंडर वगैरे गॅस वगैरे सर्व आणलं आहे. सो आजचा जर मेनू जर बघायला गेलं तर भेल आहे. भेल आजचा मेनू भेल आहे. तो आता थोड्या वेळात बनेल. थोडा भेल वगैरे खाऊया आणि नंतर कॅरम खेळायला जाऊया. बघा कॅरम पोरांनी लावलं आहे मस्त. तिकडे कॅरम लावलं आहे. कॅरम वगैरे खेळून मस्त आराम करू. ठीक आहे, भेटतो मग तुम्हाला कॅरम खेळताना. हा बोलते निखिल बाबा ब्लॉगर. हा आपला शरद हा ब्लॉगर आहे. रॅपर सर्किट 83 मुंबई 83 ब्लॉगर बोलतोय आपण. बोले तो रॅपर आहे. रॅपर रॅप सुद्धा एक आपल्या चालू आहे बाय. नेक्स्ट टाइम मिळते. हा माईश मध्ये फोट भाऊ फोट. पगार कट करीस का? आम्ही बघायचं असेल ना खट्टूसट टाकेल. खट्टूसट टाकेल तुला. हा रुद्रा नाही बाहुबली. अमरेंद्र बाहुबली. कोण नाव? किती सोंगड्या माहिती काय? बॉल काढली पहिला ती नको ही पहिला. मित्रांनो, आताशी आम्ही एक गेम मारलेला आहे. ए बाबा तू हा तुझी पुढे बरोबर. खूप टायमानंतर जरा इकडे पण दाखवा कॅमेरामॅन. एक गेले रात्रीचे 3 वाजले. 3 सो मित्रांनो, असं तुम्ही लोक लास्टपर्यंत राहा. तुम्हाला काय ना काहीतरी चांगलं बघायला भेटेल. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही जसं की बघू शकता की कॅरमचा गेम आहे ना खूप रंगला आहे मस्तपैकी. गेली बाकीचे बघा कार्यकर्ते तिकडे झोपलेत ते बघा, आणि अर्धे सर्व तिकडे आहेत. ते जाऊ दे, तो मोठा फील्ड आहे. आपण तिकडे काय बोलू नाही शकत. आपला जेवढा आपला पगार आहे तेवढं आपण खेळूया. गेम चेंजर. हे 2 गेल्या. 2 दोन्ही पण काळ्या गेल्या. स्टार प्लेअर आहे बाबा, साधा काम आहे काय. टाइम लागेल सर. मित्रांनो, तुम्ही जसं की बघू शकता तिकडे आपला देवीची साडी नेसवायचं काम चालू आहे. हे बघा तुम्ही ते बघू शकता. आपला माणूस आलाय तिकडे साडी नेसवणार देवीला. मित्रांनो, कॅरम वगैरे सर्व खेळून झाला. पेरू खातो, भूक लागली. तुझी साडी नीट आधी हे कर, बरोबर घडी करा आधी सांगतोय. आणि हे बघा साडी वगैरे घालून झाले. आता उद्याचा म्हणजे आजचा रंग आहे पिवळा. हा बघा पिवळा. दिवस 4था. कॅरमचा खेळ खूप रंगला आहे. सकाळचे किती वाजलेत? 5ला 10 मिनिट आहे. सॉरी 5 मिनिट आहे. आता व्हिडिओ एंड करूया आपण इकडेच, कारण की खूप मोठा होईल व्हिडिओ.
सकाळपासून दिवस आणि रात्री दोन्ही पण दाखवतो. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दिवस तिसरा डे 3 डे 3 इथे संपल्या, इथे एंड होतोय आणि आता उद्या परत नव्याने दिवस चौथा सुरू होणार. बस बस. हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी गेम रंगला आपला. ब्लॅक आहे आपलं, ब्लॅक आहे. मला दाखवा. अरे मी मारताना मला दाखव. चला तर मग मी मला भेटूया दाखव. उद्या.